विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी आहे चेतन राठोड आणि स्वागत करतोय आपला द प्रियांशी आयांची अकॅडमी यूट्यूब चॅनलवर। तर आपण आतापर्यंत जे 2013 ते 2025 पर्यंत जेवढे पेपर झालेले आहेत ते टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 चे, त्याच्यात मराठी हा सब्जेक्ट आणि त्यानंतर जीएस जीके हे दोन्ही आपण काय करत आहोत घेत आहोत। आतापर्यंत मागील जे प्रश्नपत्रिका तुम्ही बघितला नसाल तर तुम्ही द प्रियांशी आयांची अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर जा, प्रश्नपत्रिका बघा, मागील जे व्हिडिओ आहे ते बघा आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात जे नवीन ऍड केलेला एक दिनविशेष जे की त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात, तर टीईटीला जी आता 28 जून 2026 रोजी टीईटी होणार आहे त्याच्यात तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल। आज आपण बघणार आहोत मराठी या विषयाची जी संभाव्य प्रश्नपत्रिका आहे पेपर 1 आणि पेपर 2 ला म्हणजे सगळ्यांना हे काय करते येऊ शकते। त्याचबरोबर जशी वनरक्षक भरती येणार आहे, तर सीमा शुल्क आहे, दारूबंदीची आहे, त्यानंतर आरोग्य विभाग मध्ये येणार आहे, पोलीस भरती, ह्या सगळ्या भरतीला काय करेल, सगळ्या एक्झामला हा उपयुक्त पडेल। तर चला चालू करूया टॉप कंटेंट मधला हा पुढचा भाग। पित्राज्ञा या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा। पित्राज्ञा या शब्दाचा काय ओळखा, योग्य संधी विग्रह ओळखा। तर मित्रांनो संधी म्हणजे साधने किंवा जोडणे होय। संधीचे 3 मुख्य प्रकार पडतात आणि 2 विशेष संधीचे प्रकार पडतात। त्याच्यात एक आहे स्वर संधी, जे की दोन्ही जर जवळजवळचे शब्द म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा शब्द आणि दुसऱ्या वाक्यातला पहिला शब्द हे दोन्ही मिळून दोन्ही जर स्वर असेल तर ती स्वर संधी होते। त्यानंतर व्यंजन संधी, पहिल्या वाक्यातील शेवटचा शब्द आणि दुसऱ्या वाक्यातील पहिला शब्द, पहिल्या वाक्यातील शेवटचा शब्द हा व्यंजन असेल आणि दुसऱ्या वाक्यातील शेवटचा शब्द हा व्यंजन किंवा स्वर असेल तर स्वर संधी होते। त्यानंतर विसर्ग संधी, पहिल्या वाक्यातील शेवटचा शब्द हा विसर्ग असेल आणि दुसऱ्या वाक्यातील पहिला शब्द हा विसर्ग स्वर किंवा व्यंजन असेल तर मित्रांनो काय होते, ते विसर्ग संधी असे होते। आणि एक आहे पररूप संधी आणि दुसरी आहे पूर्वरूप संधी। हे संधीचे बेसिक प्रकार झाले, त्याचेच काही उदाहरण दिलेले असतात। ते उदाहरणापैकी आपण एक उदाहरण बघूया आज। त्या आपल्याला काय दिलेले आहे, तर संधी दिलेली आहे, तर त्याचा विग्रह करायचा आहे। कधी कधी आपल्याला विग्रह दिलेला असतो, त्याची संधी करायची असते मित्रांनो। तर चला बघूया संधीचा आपण आता काय करूया, सोना करून टाकूया। पित्राज्ञा या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा। तर मित्रांनो याचा योग्य संधी अर्थ ओळखताना बघूया। पितृ प्लस आज्ञा होतो का, पितृ प्लस आज्ञा होतो का, पिता प्लस आज्ञा होतो का, की पितृ प्लस आज्ञा होतो। तर मित्रांनो याचा योग्य उत्तर काय, पितृ प्लस आज्ञा, पितृ प्लस आज्ञा याचं काय आहे मित्रांनो योग्य उत्तर आहे मित्रांनो। चला पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न कशावर आहे मित्रांनो, तर पुढचा प्रश्न आहे, आता आपण संधी बघितली, आता पुढचा प्रश्न आहे समासावर आहे। समासावर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो। तर मध्यमपद लोपी समास मित्रांनो, जे संधी आहे मित्रांनो, संधी म्हणजे साधने किंवा जोडणे होते, तसंच समास मित्रांनो काय होते, समासात 2 शब्द, संधीमध्ये 2 शब्द जोडले जातात, पण समासात असं नसतो, समासात 2 शब्द फक्त शेजारी शेजारी ठेवले जातात मित्रांनो। तर मित्रांनो आता आपल्याला बघायचा आहे याच्यातील मध्यमपद लोपी समास। मध्यमपद लोपी समास बघण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला समासाचे किती प्रकार पडतात आणि कोणकोणते पडतात हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। हे आपल्याला माहित नसेल तर आपला हा जो प्रश्न आहे हा सुटणार नाही। मग मी तुमचा एका मिनिटात तुमचा काय समासाचे जे भाग आहे ते एका मिनिटात क्लिअर करतो। तर लक्ष इकडे द्या मित्रांनो। तर समास म्हणजे 2 शब्द जवळ ठेवणे। समासाचे 4 प्रकार पडतात। एक आहे अव्ययीभाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुवीर्य समास। तर मित्रांनो अव्ययीभाव समास ओळखायचं कसं, तर अव्ययीभाव समास मध्ये पहिला शब्द हा विशेषण असतो आणि मित्रांनो याच्यात पहिल्या शब्दाला पहिल्याला काय असतो, अर्थ असतो। पहिल्याला काय असतो, अर्थ असतो। उदाहरणार्थ रीतिरिवाज, दिवसेंदिवस म्हणजे प्रत्येक दिवशी, रीतिरिवाज दिवसेंदिवस हे काय आहे, याचे उदाहरण आहेत कशाचे, अव्ययीभाव समासाचे। त्यानंतर आहेत द्वंद्व समास तत्पुरुष समास, याच्यात मित्रांनो दुसरा पद महत्वाचा असतो। उदाहरणार्थ शेतकरी म्हणजे शेती करणारा, याचे काही प्रकार पडतात। त्याच्यात मित्रांनो काय कर्मधारय समास, नन्न तत्पुरुष समास असे काय पडतात, याच्यात प्रकार पडतात, बरेचसे प्रकार याच्यात पडतात। अलुक तत्पुरुष समास असेल, इतरेतर असेल, याच्यात नाही, अलुक तत्पुरुष समास असेल, उपपद तत्पुरुष समास असेल। त्यानंतर आहे द्वंद्व समास। द्वंद्व समास मित्रांनो याच्यात दोन्ही पद महत्वाचे असतात। याच्यात काही प्रकार पडतात, त्याच्यामधलाच हा प्रश्न आहे। तर आपण बघूया द्वंद्व समास मधला पहिला जो समास आहे त्याच्यात पडतो इतरेतर 2, त्यानंतर पडतो मित्रांनो वैकल्पिक 2 आणि त्याच्यानंतर पडतो समाहार 2।
तर मित्रांनो हे 3 काळे 2 प्रकारचे आहेत. त्याच्यानंतर बघूया बहुविरी, जो 4 नंबरचा समाज आहे. बहुविरी म्हणजे याला दोन्ही पदाला महत्व नसून तिसऱ्याच पदाला महत्व असतो. उदाहरणार्थ आपण बरेच वेळेस घेतलेला आहे लक्ष्मीकांत, म्हणजे लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो. असा कोण? लक्ष्मी कांता कोणाची आहे? कांता म्हणजे पत्नी, भार्या म्हणजे पत्नी. हे काय समानार्थी शब्द आहे. मग कांता कोणाची आहे? ही लक्ष्मी कोणाची बायको आहे? तर ही विष्णूची बायको आहे. तिसरा अर्थ निघतो. म्हणजे ज्याचे उदर मोठे आहेत, उदर कोणाचे मोठे आहेत? गणपतीचे. हे काय आहे? हे याचे तिसरा अर्थ निघतो, म्हणून यांना बहुविरी असे म्हणतात. त्याचे बरेच प्रकार पडतात. सहई बहुविरी असेल, प्रादी बहुविरी असेल, तो भाग वेगळा आहे. जेव्हा त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल तेव्हा आपण त्याला काय करू, डिटेल बघूया. आता आपल्याला बघायचं आहे तर हे मध्यमपद लोपी समाज म्हणजेच काय? मध्यमपद लोपी समाज असतो काय? तर हा द्वंद्व समाजाचा प्रकार आहे. याच्यात दोन्ही पद महत्वाचे असतात. पहिला पडतो त्याच्यात इतरेतर दोन, जे व आणि या म्हणजे या उभ्यानवी अव्ययाने जोडले जातात. व आणि आई आणि वडील, आई व वडील, भाऊ बहीण, भाऊ आणि बहीण, हे काय दोन्ही पद याच्यात महत्वाचे असतात. त्याच्यात काय असतात? दोन्ही पद, आई वडील, भाऊ बहीण, हे दोन्ही पद काय महत्वाचे आहे. त्यानंतर वैकल्पिक दोन हे कशाने याच्या हे म्हणजे जे किंवा या उभ्यानवी अव्ययाने काय केले जातात? हे जोडले जातात. 15 किंवा 16 हे काय झालं? वैकल्पिक दोन म्हणजे पर्याय दिलेला असतो. त्यानंतर आहे मध्यमपद लोपी समाज. तर त्याच्यात म्हणजे जे जवळचे आहेत, म्हणजे जे त्या जातीचे शब्द एकत्र आणले जातात आणि एकत्र आणून एकच शब्द तयार केला जातो, त्याला काय म्हणतात आपण? त्याला मित्रांनो आपण म्हणतो मध्यमपद लोपी समाज. तर आपण हे बघूया. तर याच्यापैकी मध्यमपद लोपी समाजाचे उदाहरण कोणते नाहीत विचारले आपल्याला. आहेत विचारले का नाहीत? प्रश्न वाचत असताना हा महत्वाचा भाग आहे की शेवटचा जो क्रियापद आहे, उदाहरणार्थ वाक्य कशाने पूर्ण होत आहे, ते आहे किंवा नाही हे वाचणं गरजेचं आहे. कधी कधी परीक्षामध्ये आपला घोळ होतो आणि आपला 1 मार्क फुकटमध्ये जातो. तर बघूया. बटाटे वडा मध्यमपद लोपी समाज आहे का? हो, कारण की बटाटे टाकून केलेला वडा. फक्त मला सांगा तुम्ही, याच्यात फक्त बटाटे आणि बेसनच असते का? दुसऱ्या कुठली गोष्टी नसते का? असतात. त्याच्यात जेव्हा बटाटा उकळला जातो तेव्हा त्याच्यात कोथिंबीर टाकली जाते, मेथी टाकली जाते, त्यानंतर त्याच्यात मोहरी टाकली जाते, त्यानंतर त्याच्यात जिरे असतात. अशा बऱ्याच प्रक्रिया करून ते जे समान जातीचे शब्द म्हणजे मसाले वगैरे टाकून एकत्र मीठ, लोणचं हे एकत्र आणून काय केले जातात? वडे बनवले जातात. मग त्याला बेसनमध्ये टाकून तळले जातात, म्हणजे बटाटे वडे. हे काय झालं? मध्यमपद लोपी समाज. मग हे मध्यमपद लोपी समाज आहे, म्हणजे आपला उत्तर काय? हा चुकीचा आहे. आपल्याला नाही असं विचारलंय. चुलत सासरा म्हणजेच नवऱ्याचा चुलता, या नात्याने सासरा. हा पण आपला काय आहे? उत्तर नाही. गुळांबा म्हणजेच गुळ घालून केलेला जे आमरस असतो त्याला काय म्हणतात? किंवा गुळवणी असते, जे की आपण पुरणपोळी सोबत खातो, त्याला काय म्हणतात? गुळांबा असे म्हणतात. फक्त ते गुळ आणि आंबा असते का? गुळ आणि हे साखरच असते का? नाही. बाकीच्या पण त्याच्यात इतरच पण गोष्टी असतात, म्हणून हा पण उत्तर नाही. तर आपला योग्य उत्तर आहे महादेव म्हणजे महान असा देव. हा कर्मधारीय समाज आहे, ज्याच्यात की कर्मधारीय समाजात विभक्ती प्रथमा असते आणि दोन्ही पद विशेषण असतात. हे मित्रांनो द्वितीय म्हणजे तत्पुरुष समाजाचे उपप्रकार आहेत कर्मधारीय समाज. याच्यात महादेव, महान असा देव, याचा असा अर्थ होतो. त्याच्यात बरेच सिंहासारखा नर असे बरेच हे येतात, उदाहरण येतात. तर हा आपला योग्य उत्तर आहे. काय? महादेव आपला योग्य उत्तर आहे. आपल्याला विचारलं होतं मध्यमपद लोपी समाज कुठला नाही, तर महादेव नाही, बाकी चुलत सासरा, बटाटे वडे आणि गुळंबा हे सगळे काय मित्रांनो आहेत. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. तर हे वाक्यप्रचार दिलेला आहे. तर वाक्यप्रचार म्हणी आणि वाक्यप्रचार पण भरपूर दिले जातात. तर उंटावरचा शहाणा या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ सांगा. अचूक अर्थ म्हणजे अचूक म्हणजेच बरोबर, की अचूक अर्थ सांगायचा आहे आपल्याला. उंटावर बसून प्रवास करणारा होतो का? नाही. त्यानंतर अत्यंत हुशार मनुष्य नाही. त्यानंतर काय? प्राण्यांची काळजी घेणारा, याचा तर काही संबंधच नाही. तर मूर्खपणाचा सल्ला देणारा, तर योग्य उत्तर काय आहे? तर 3 नंबर आहे. तर उंटावरचा शहाणा या वाक्यप्रचाराचा अचूक म्हणजेच बरोबर जो उत्तर आहे तो काय आहे? तर उंटावरचा शहाणा असं काय होतं? त्याचं मूर्खपणाचा सल्ला देणारा असं त्याचं काय होतं? योग्य उत्तर होतो मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. तो नेहमी वेळेवर येत जाईल या वाक्यातील काळ ओळखा. कशावर प्रश्न आहे? काळावर आहे. तर काळ आपल्याला सगळ्यांना माहित आहे. तर काळ
काळाचे किती प्रकार पडतात? काळाचे 3 प्रकार पडतात. मुख्य प्रकार जे आहेत सगळ्यांना माहिती आहे, आपण लहानपणापासून 4थी 5वी पासून शिकत आलेलो आहे. याच्यावर काही बोलायची आवश्यकता नाही. त्याचे 4 उपप्रकार पडतात सगळ्या काळाचे. जर वर्तमान काळ असेल तर त्याचे 4 उपप्रकार पडतात. साधा, रीती आणि चालू आणि काय पूर्ण, असे 4 वर्तमान काळ पडतात, 4 प्रकार पडतात. त्याच्यापैकी हा आपण बघूया. तर तो नेहमी वेळेवर येत जाईल हा आपल्यासाठी महत्वाचा आहे. तर येत जाईल, करत जाईल, त्यानंतर असे असू. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर जाईल कुठल्या काळात आहे मित्रांनो? तर जाईल हा जो आहे, हा जो काळ कुठल्या काळाचा आहे? तर जाईल म्हणजे हा भविष्य काळाचा आपल्याला काय भविष्य काळात दाखवतो, जाईल. त्यानंतर बघूया आपण कुठला काळ आहे. तर रीती वर्तमान काळ आहे का? नाही. तर रीती वर्तमान काळ म्हणजे काय? तो नेहमी वेळेवर येत जाईल असं होतं का? होत नाही. तो नेहमी वेळेवर येत जाईल हा होत नाही. त्यानंतर रीती भविष्य काळ आहे का? हो. योग्य उत्तर याचं काय आहे? रीती भविष्य काळ आहे. तर येत जाईल म्हणजे जी क्रिया सतत घडत असेल, नेहमी घडत असेल, त्याच्यात आपण रीती काळ असा लावतो. उदाहरणार्थ तो नेहमी वेळेवर येत जाईल, तो नेहमी वेळेवर येत असे म्हणजे कुठला काळ झाला? हा भूतकाळ झाला. म्हणजे मागे तो काय करत असे? नेहमी वेळेवर येत असे जर राहिला असता तर काय झाला असता? रीती भूतकाळ झाला असता. पण आपल्याला काय रीती भूतकाळ झाला असता. तर आता आपल्याला काय ते नेहमी वेळेवर येत जाईल आहे, म्हणजे पुढे तो नेहमी वेळेवर येत जाईल. तर याचं काय रीती भविष्य काळ आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया कशावर आहे. तर सख्या हरीने अमोघ बाण मारला या वाक्यातील विशेषण कोणते? सख्या हरीने अमोघ बाण मारला या वाक्यातील विशेषणे कोणती? तर मित्रांनो, विशेषणे सगळ्यांना माहित आहे. नामाबद्दल विशेष नामाची व्यापत्ती मर्यादित करून, म्हणजे नामाला काय करून? नामाची व्यापत्ती मर्यादित करून नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. सर्वनाम काय? नामाऐवजी येणाऱ्या सर्वनाम म्हणतात. पण हे विशेषण म्हणजे नामाची व्यापत्ती मर्यादित करते. नामाची काय करते? जागा मर्यादित करते, नामाला धरून ठेवते, नामाची व्यापत्ती मर्यादित करून नामाबद्दल विशेष माहिती सांगते. म्हणजे तोंड दाबून मुख्याचा मारा. उदाहरणार्थ नामाची काय करते? नामाची जी जागा आहे ती म्हणजे स्थिर ठरवून नामाबद्दल विशेष माहिती सांगते, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? विशेषण असे म्हणतो. मग विशेषणचे प्रकार पडतात. आदि विशेषण, त्याच्यानंतर विधी विशेषण, ते बरेच प्रकार पडतात. त्याच्यापैकी आपल्याला बघायचं आहे या वाक्यात सख्या हरीने अमोघ बाण मारला या वाक्यातील विशेषणे कोणते? तर विशेषणे ओळखायची आहे. सख्या विशेषण आहे का? हरीने विशेषण आहे की बाण विशेषण आहे? तर मित्रांनो, बाण जे आहेत हे आहे नाम, बाण नाम आहे. तर सख्या हा हरीबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी जो सख्या येत आहे हा काय आहे मित्रांनो? हा आहे विशेषण सख्या. मग सख्या हा विशेषण आहे, तर हा 1 नंबर आपला बरोबर आहे. नंतर आपण बघितलो तर मित्रांनो, सॉरी हा चुकलाय आपला. हा कसा आहे? एकच मिनिट. तर हरीने काय आहे? नाम आहे. याच्याबद्दल सख्या हा विशेष माहिती सांगतो. तर सख्या हरीने हा नाम आहे, हा सख्या याच्याबद्दल विशेष माहिती सांगतो. कुठला हरी? तर सख्या हरीने अमोघ बाण मारला. तर या वाक्यातील विशेषणे आपल्याला ओळखायचं आहेत मित्रांनो. तर विशेषणे कुठली आहेत ते बघूया आपण. मित्रांनो, हा प्रश्न म्हणजेच लिहिताना चुकला होता आणि ते याच्यात प्रश्नपत्रिकेमध्ये चुकीचाच दिला होता. तर बघू मी आता व्यवस्थित केलेला आहे. तर सख्या हरीने अमोघ बाण मारला या वाक्यातील विशेषणे कोणती? तर विशेषणे नामाच्या अगोदर येतात आणि नामाबद्दल काय करतात? विशेष माहिती सांगतात. तर आपल्याला बघायचं आहे सख्या हा विशेषण आहे का? हो. हरीबद्दल विशेष माहिती सांगतोय. त्यानंतर अमोघ बाण मारला. तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 बघा, 1 व 3 दोन्ही बरोबर आहे. तर अमोघ पण बरोबर आहे. अमोघ हा बाणाबद्दल विशेष माहिती सांगतो. कसला बाण मारला? तर अमोघ बाण मारला. कसा म्हणजे बिनचूक बाण मारला. बिनचूक म्हणजे एकदम व्यवस्थित बाण मारला, जो की हरीला लागलेला आहे. तर सख्या आणि अमोघ हे दोन्ही काय आहेत? दोन्ही विशेषणे आहेत मित्रांनो. म्हणून योग्य पर्याय आपला 4 नंबर आहे. काय योग्य पर्याय आहेत की दोन्ही विशेषणे याच्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न कशावर? गायीने दूध दिले या वाक्यातील प्रयोगाची व्याख्या बऱ्याच वेळा आपली काय सांगून झालेली आहे. तर एक वेळा तुम्हाला मी प्रयोगाची व्याख्या सांगून देतो. तर प्रयोग म्हणजेच शब्दाची रचना, मांडणी किंवा ठेवण होय. म्हणजे शब्दाला काय व्यवस्थित लावणे म्हणजेच काय होय? तर प्रयोग होय.
तर मित्रांनो, प्रयोगाचे मुख्य किती प्रकार पडतात सगळ्यांनाच माहित आहे आपल्याला. मुख्य 3 प्रकार पडतात. त्याच्यात 1 नंबरला आहे कर्तरी, 2 नंबरला कर्मणी आणि 3 नंबरला भाव्य प्रयोग. काही उपप्रकार पण पडतात. त्यापैकी जो कर्तरी आहे तर याच्यात सकर्मक आणि आकर्मक असे 2 प्रकार पडतात. सकर्मक म्हणजे कसे, सकर्मक जर वाक्य असेल तर याच्यात कर्म असते आणि आकर्मक वाक्य असेल, साधे वाक्य असेल तर याच्यात आकर्मक वाक्य असेल तर हा अकर्मक कर्तरी प्रयोग होतो. तर कर्तरी प्रयोग हा वर्तमान काळात वापरले जातात. कर्तरी प्रयोग हा सरळ सरळ असतो, याच्यात कुठल्याही शब्दाला प्रत्यय लागलेला नसतो. हा कर्तरी प्रयोग झाला. त्यानंतर कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग याच्यात मित्रांनो कर्म याच्यात वाक्य सरळ सरळ भविष्यकाळात असते आणि कर्मणी प्रयोगाचे काही उपप्रकार प्रधान कृतत्व कर्मणी, नवीन कर्मणी, समापन कर्मणी, पुराण कर्मणी असे काही याचे काय उपप्रकार पडतात. तर याच्यात कसं असते मित्रांनो, याच्यात कर्त्याला काय असतो, प्रत्यय असतो. त्यानंतर मित्रांनो याच्यात कर्म असणे गरजेचे आहेत. याच्यात कर्म असणे गरजेचे आहेत. त्यानंतरचे प्रयोग आहेत, त्यानंतरचा 3 नंबरचा प्रयोग आहे भाव्य प्रयोग. याच्यात कर्ताला कर्माला दोघालाही प्रत्यय लागून असून तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी असतो हा. तर याच्यात मित्रांनो सकर्मक भावे आणि आकर्मक भावे असे 2 प्रकार पडतात. त्यापैकी आपण आता बघूया हा प्रश्न कशावर आहेत. तर गायीने दूध गायीने दूध दिले, तर हा आपल्याला जो दिले आहे तर गायीने दूध दिले मित्रांनो. तर इथं काय आहे, गायीने तर मित्रांनो गायीने म्हणजे ने प्रत्यय लागलेला आहे गायीला. मग हा कर्तरी प्रयोग होऊ शकत का, कदापि नाही. कर्तरी प्रयोग आपला चुकलाय, जो की कुठे होता, 4 नंबरला होता. त्यानंतर सकर्मक भावे प्रयोग 3 नंबरला जो पर्याय आहे मित्रांनो. तर सकर्मक भावे प्रयोग म्हणजे गायीने दूध दिला, गायीला प्रत्यय आहे पण दुधाला म्हणजे गायी काय झाली, दूध देणारे. मित्रांनो जर तुम्हाला वाक्यात कर्ता कर्म शोधता आले नाही तर तुमचा वाक्य काय म्हणजे अजिबात तो बरोबर येणार नाही. मग कर्म आणि कर्ता शोधण्यासाठी काय करावा लागतो, जो क्रियापद आहे जो क्रियापद दिलेला असतो याला नारीने प्रश्न विचारल्यास आपल्याला काय मिळते, आपल्याला उत्तर मिळतो की कर्ता कुठला आहे, गायीने. आता गाय म्हणजे दिले, मग देणारा आपण नारा प्रत्यय आलो, देणारी कोण, दूध देणारी कोण, गाई. म्हणजे आपला उत्तर काय आहे, म्हणजे आपला कर्ता काय तर गाई आहे. मग गाईला प्रत्यय लागलेला आहे, पण दूध काय कर्म आहे. पण दुधाला प्रत्यय आहे का मित्रांनो, नाही. दुधाला प्रत्यय नाही. मग मित्रांनो याला दुधाला प्रत्यय नाही म्हणजे हा सरळ सरळ भावे प्रयोग होणार का, नाही होणार. मग हा चुकीचा ठरलाय. त्यानंतर आहे प्रधान कृतत्व कर्मणी आणि नवीन कर्मणी. बघा मित्रांनो कर्मणी याचा योग्य उत्तर आहे, कारण की जे ने प्रत्यय लागलेला आहे हा मित्रांनो याला लागलेला आहे तर कर्त्याला लागलेला आहे, म्हणून कर्मणी काय आणि वाक्य भूतकाळ आहे, गायीने दूध दिले. भूतकाळातील वाक्य आहे, गायीने दूध दिले. कधी, भूतकाळात. तर मित्रांनो प्रधान कृतत्व कर्मणी नवीन कर्मणी, मग याच्यात कसं ओळखायचं की हे वाक्य कुठल्या याचे आहे. तर मित्रांनो नवीन कर्मणी जे आहेत जे की याच्यात शब्द जे याला इंग्रजी मधून आलेली कर्मणी आहे याला कर्म कर्तरी असे पण म्हणतात. नवीन कर्मणी का, तर ही नवीन आलेली आहे, मागून आलेली आहे, ही इंग्रजी मधून आलेली आहे, म्हणून आपण याला नवीन कर्मणी म्हणतो. याच्यात मित्रांनो वाक्याला काय दिलेले असतात, कडून प्रत्यय लागलेला असतो, वाक्याला जोडून आलेला असतो, म्हणून ही नवीन कर्मणी आहे. म्हणून आपला योग्य उत्तर आहे प्रधान कृतत्व कर्मणी हा योग्य उत्तर आहे. की गायीने दूध दिले या वाक्याचा प्रयोग काय आहे मित्रांनो, प्रधान कृतत्व कर्मणी हा आपला योग्य उत्तर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया कशावर आहे पुढचा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो काय आहे पुढचा प्रश्न, क्षणोक्षणी हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे. क्षणोक्षणी हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे, तर क्रियाविशेषण अवयव याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे आपल्याला. तर कुठल्या याच्यावर आहे ते बघायचं मित्रांनो. तर कुठल्या याच्यावर आहे, क्षणोक्षणी हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अवयव आहे. मित्रांनो माहित आहे शब्दाची जाती, त्याच्या 8 जातीपैकी एक क्रियाविशेषण अवयव आहे. तर मित्रांनो हे क्षणोक्षणी कुठल्या प्रकारचं आहे ते ओळखायचं आपल्याला. याचे उपप्रकार दिलेले आहेत, कशाचे क्रियाविशेषण अवयव याचे काय दिलेले आहे मित्रांनो, उपप्रकार दिलेले आहे आपल्याला. त्या उपप्रकारापैकी ओळखायचे आहे. स्थितींतरवाचक आहे का, नाही. आवृत्तीवाचक आहे का, परिणामवाचक आहे का, तर रीतिवाचक आहे का. तर मित्रांनो क्षणोक्षणी म्हणजे एका शब्दाची पुनरावृत्ती होते, तर त्याला काय आपण काय म्हणतात, पुनरावृत्ती होते म्हणजे कुठला शब्द आहे तो आवृत्तीवाचक आहे. पुन्हा पुन्हा विचारला जातो म्हणून काय आवृत्तीवाचक शब्द आहे. त्यानंतर ते म्हणजे स्थितींतरवाचक शब्द आहे. तर हा याचं उदाहरण काय येऊ शकतो, उदाहरणार्थ कमला डॉक्टर झाली, हरीश इंजिनियर झाला. कारण की ज्याची स्थिती बदललेली आहे, ती मूळ स्थिती जी होती ती काय झालेली आहे, बदललेली आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, स्थितींतरदर्शक म्हणतात मित्रांनो. आणि रीतिवाचक म्हणजे जर जी क्रिया करते ती क्रिया कशी घडते. उदाहरणार्थ
जर हळू कुठला आहे तो हळू पळतो, राहुल हळू चालतो. कसा चालतो? हळू चालतो. तो सावकाश चालतो. हे काय झाला? ही रीत झाली. काय झाली मित्रांनो? ही रीत झाली. ही काय झाली? रीत झाली. त्यानंतर आहे परिणाम. आता परिणाम म्हणजे जी क्रिया केलेली आहे त्याचा परिणाम काय झाला हे दाखवण्यासाठी परिणामवाचक क्रिया विशेषण अवयव वापरतात. उदाहरणार्थ राहुल चालताना बदकन पडला. कसं पडला? बदकन पडला. विठ्ठल अभ्यास केल्यामुळे परीक्षात दणकन पास झाला. कशा प्रकारे पास झाला? दणकन पास झाला. म्हणजे हे काय आहे तर त्याचा परिणाम झालाय. कुठल्या गोष्टीचा परिणाम होत असेल? योगेश गाडी चालवताना गाडीवरून बदकन पडला. कसं पडला? बदकन पडला. म्हणजे परिणाम काय होतो मित्रांनो हे दाखवण्यासाठी आपण काय वापरतो? परिणामवाचक क्रियाविशेषण वापरतो मित्रांनो. हे क्रियाविशेषण काय आहे? शब्दाच्या जातीपैकी आहे, सगळ्यांना माहिती आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. कशावर? पुढचा प्रश्न यवज हा शब्द मराठीत कोणत्या परभाषेतून आला? मित्रांनो शब्द सिद्धीचा हा काय आहे? हा आपल्याला विचारलेला आहे प्रश्न. यवज हा शब्द कोणत्या शब्दातून मराठीत आलाय? तर मित्रांनो आपण बघूया कुठल्या शब्दातून तर शब्दसिद्धीचे किती मूळ प्रकार पडतात मित्रांनो? शब्दसिद्धीचे 3 प्रकार पडतात. कुठले? जे की मूळ आहे त्याच्यात आहे मित्रांनो तत्पुरुष समास. तत्पुरुष समास म्हणजे जो संस्कृत मधला शब्द आहे तो मराठीत येऊन जशाला तसा वापरला जातो याला आपण तत्पुरुष समास असे म्हणतात. उदाहरणार्थ काय उदाहरणार्थ भूगोल आहेत, त्याच्यानंतर मंदिर आहेत, पुरुष आहेत, हे काय झाले? तत्पुरुष समासाचे उदाहरण झाले. बरेच आहे पण मी तुम्हाला एवढे. त्यानंतर आहे मित्रांनो तद्भव समास. तद्भव समास म्हणजे संस्कृत मधून मराठीत येताना त्याच्यात थोडा बदल झालेला शब्द म्हणजेच काय? तद्भव समास. उदाहरणार्थ मरकटला आपण काय म्हणतो? माकड. कर्णला आपण काय म्हणतो? कान. पर्णला इकडे काय म्हणतो आपण? पान. म्हणजे असे थोड्या प्रकारात काय झालेला आहे? बदल झालेला आहे. त्यानंतर आहेत देशी शब्द. देशी शब्द म्हणजे असा शब्द जे की महाराष्ट्राच्या मूळ रहिवासी मूळ बोली भाषेतील आहेत तो देशी शब्द. उदाहरणार्थ डोंगर, वांगी हे काय झाले? उतरंड, मळकी हे देशी शब्द आहेत. मग त्याच्यानंतर जे देशी शब्द आहेत जसे की संस्कृत मधून शब्द मराठीत आलेले आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा काही भाग कुठे लागून आहेत? तेलंगणाला लागून आहेत, काही कर्नाटकला लागून आहेत, काही कुठे लागून आहेत? छत्तीसगड, मध्य प्रदेश या सगळ्या याच्यातून काय वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात, राहतात, वेगवेगळी भाषा असते सगळ्यांची. त्याच्यामुळे बरेच परभाषीय शब्द आपल्या याच्या आलेले आहेत. त्याच्यात अरबी आहे, पोर्तुगीज आहे, फारसी आहे, तेलुगू आहे, कानडी आहे, या तामिळ आहेत. ह्या भाषाच्या काही शब्द आपल्या बोली भाषेत रूढ झालेले आहेत ते पण याच्यात येतात. कशात? शब्दसिद्धीमध्ये. तर मित्रांनो आपल्याला काय सांगितलं आहे? यवज हा शब्द मराठीत कोणत्या परभाषेतून आलेला आहे? तर याचा योग्य उत्तर आहे मित्रांनो फारसी आहे का? नाही. अरबी आहे का? हो अरबी याचा योग्य उत्तर आहे. तर कशाचा? तर यवज हा शब्द अरबी भाषेतून काय केलेला आहे? मराठीत आलेला आहे मित्रांनो. योग्य उत्तर आहे. मग अरबी बरोबर त्याचे काय दुसरे शब्द आहे का? हो यवज, अत्तर, इशारा, खर्च, जमीन हे काय आहेत? अरबीचे काय आहे मित्रांनो? अजून शब्द आहे. त्यानंतर फारसीचे काही शब्द आहे का? हो खाना, सामान, सरकार हे काय आहेत? फारसीचे शब्द आहेत मित्रांनो. फारसीचे खाना, सामान, खर्च आहे. त्यानंतर आहे कानडी हा कर्नाटकचा बराचसा भाग आपल्या महाराष्ट्राला लागलेला आहे त्यामुळे कानडी, तेलुगू हे जास्त प्रकारे रुळलेली आहे. त्याच्यात कानडीमध्ये कुठला आहे? अन्न आहेत, अक्का आहेत, कांबळे आहेत, हे काय आहेत? कानडीचे शब्द आहेत मित्रांनो. अन्न, अक्का. त्यानंतर मित्रांनो भाकरी, किल्ली हे काय आहेत? कानडीचे शब्द आहेत. त्यानंतर आहे पोर्तुगीज म्हणजे बटाटा, तंबाखू, लोणचे हे काय आहेत? पोर्तुगीजचे मित्रांनो शब्द आहेत. अशा प्रकारे वेगवेगळे शब्द आपल्या बोली भाषेत आलेले आहेत म्हणजे रूढ झालेले आहेत. आपण ते आता बोलतो मित्रांनो. त्यानंतर तामिळी, चिल्ली, पिल्ली, सार, मटा हे काय? हे तामिळी आहे. असे बरेच शब्द आलेले आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न काय? मातीने स्वतःचे अस्तित्व राखले. काय केले? मातीने स्वतःचे अस्तित्व राखले या वाक्यातील स्वतःचे हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहेत? सर्वनामावर दिलेले आहेत. शब्द हे आहेत सर्वनामावर दिलेले आहेत. सर्वनामावर प्रश्न देत असताना मित्रांनो सर्वनाम आपल्याला माहित आहेत. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्याला सर्वनाम असे म्हणतात. तर सर्वनामाचे काही प्रकार पडतात. 6 प्रकारे आपण 6 प्रकार सर्वनामाचे पडतात आणि आपण 9 प्रकारे सर्वनाम वापरतो मित्रांनो. त्याच्यात मित्रांनो 6 प्रकारे जे पडतात त्याच्यात पुरुषवाचक सर्वनाम आहे, त्यानंतर दर्शक आहेत, त्यानंतर मित्रांनो त्याच्यात अनिश्चित सर्वनाम आहे, प्रश्नार्थक सर्वनाम आहे, असे काय सर्वनामाचे प्रकार पडतात. त्यानंतर जे आहेत मित्रांनो 9 प्रकारचे आपण वापरतो. हा, ही, तो, ती, मी, स्वतः, आपण, काय, कसे, कोणता हे सर्वनाम आपण वापरतो. त्यापैकी मातीने स्वतःचे अस्तित्व राखले या वाक्यातील स्वतःचे हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहेत? पुरुषवाचक सर्वनाम आहेत का?
तर पुरुषवाचक सर्वनाम याच्यात किती म्हणजे 3 प्रकार पडतात, प्रथम, द्वितीय आणि तृतीय. प्रथम म्हणजे मी, स्वतः, आपण, हे काय आहे प्रथम झाला. त्यानंतर द्वितीय म्हणजे तू, तुम्ही, स्वतः, आपण, हे द्वितीय झाला. त्यानंतर तृतीय ते, तो, ती, हे काय झाले तृतीयाचे झाले मित्रांनो. तर आपल्याला काय करायचं आहे, मी, आपण, स्वतः हे प्रथम पुरुषवाचक आहे का, याचं उत्तर प्रथम पुरुषवाचक नाही. कारण की मित्रांनो जे आत्मवाचक सर्वनाम आहेत त्याच्यात स्वतः आणि निज हे वाक्य आहे, त्याच्यात स्वतः आणि निज हे शब्द येतात. मग हे शब्द येत असताना मित्रांनो हे काय येतात, हे आत्मवाचक सर्वनाम स्वतः आणि निज हे मित्रांनो शब्दाच्या म्हणजे नामाच्या नंतर येतात. म्हणून ते जेव्हा नामाच्या नंतर जर आले कुठली गोष्ट, मातीने स्वतःचे अस्तित्व राखले म्हणजे माती नंतर स्वतः आलेला आहेत, माती नंतर स्वतः येत असेल तर मित्रांनो हा पुरुषवाचक नसून हा आत्मवाचक सर्वनाम आहे, जो की 3 नंबरचा पर्याय दिलेला आहे. तर मातीने स्वतःचे अस्तित्व राखले याचा योग्य उत्तर, योग्य सर्वनाम कुठला आहे तर आत्मवाचक सर्वनाम आहे. पुरुषवाचक सर्वनाम का नाही, कारण की जो हा स्वतः आहे हा कशाच्या नामाच्या अगोदर येत असेल तर तो पुरुषवाचक असतो, पण नामाच्या नंतर येणारा हा स्वतः हा आत्मवाचक सर्वनाम आहे, जो की सेपरेट वापरला जातो. आता याच्यात कुठले कुठले आहे म्हणजे स्वतः, निज हे काय याच्यात शब्द येतात आत्मवाचक पुरुषनाम. ते दर्शक सर्वनाम म्हणजे कुठला, दर्शक सर्वनाम म्हणजे कुठलीही जवळची किंवा दूरची गोष्टी दाखवत असताना हा, ही म्हणजे ही पेन आहे, ती खिडकी आहे, हा, ही, तो, ती हे शब्द वापरले जातात तेव्हा तो दर्शक सर्वनाम होतो. अनिश्चित म्हणजे जे मोजता येणार नाही, तिथं किती माणसे होते, तिथं भरपूर माणसे होते, तिथं भरपूर माणसाची गर्दी होती, हे म्हणजे निश्चित सांगता येते का किती माणसं होते, नाही, म्हणून तो अनिश्चित असतो. कोण, काय, कसे हे कशात येतात, अनिश्चित म्हणजे येतात मित्रांनो. कोणी यावे, टिकली मारून जावे, कोण आलंय आहे का, नाही, पण हे काय अनिश्चित सर्वनाम आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. हा आपला आजचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. जर तुम्ही आतापर्यंत द प्रियांशी आयांशी अकॅडमी या व्हिडिओवर गेला नसाल तर या व्हिडिओवर जा मित्रांनो, युट्यूब चॅनलवर जाऊन जे मागील व्हिडिओ दिलेले आहेत ते व्हिडिओ बघा सविस्तर, तुम्हाला फायदा निश्चित होईल मित्रांनो. आणि त्याच्यानंतर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, जेणेकरून मला पण काय होईल, मी मोटिवेट होईल आणि पुन्हा मी मित्रांनो चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओला तुम्ही लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला काय करेल त्याची नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही व्हिडिओ बघायला सुरुवात कराल. फायदा तुमचाच आहे त्याच्यात. पुढीलपैकी द्विकर्मक क्रियापद असणारे वाक्य कोणते, पुढीलपैकी द्विकर्मक क्रियापद असणारे वाक्य कोणते. क्रियापदाचे बरेच प्रकार पडतात, त्याच्यात सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक, उभयविध असे काय सहाय्यक क्रियापद, सिद्ध क्रियापद असे क्रियापदाचे बरेच प्रकार पडतात. त्यापैकी आपल्याला आज ओळखायचं आहे पुढीलपैकी द्विकर्मक म्हणजे याच्यात 2 कर्म असायला पाहिजे. मग आपण बघूया कुठले आहेत. तो आंबा खातो हा काय सकर्मक क्रियापद आहे, पण याच्यात खाणारा कोण व काय, खाणारा तो, काय खातो, आंबा खातो, म्हणजे क्रिया कशावर घडते, आंब्यावर घडते. तर आंबा खातो हा काय आहे मित्रांनो, हा फक्त याच्यात एकच कर्म आहे, हा सकर्मक आहे, पण आपल्याला पाहिजे द्विकर्मक. मग हा आपला उत्तर होतो का, नाही. आजीने आंबा दिला, आजीने काय केलं, आंबा दिला. कोणी आंबा दिला, आजीने आंबा दिला. आंबा हा याच्यात पण कर्म आहे, पण याच्यात आपल्याला द्विकर्मक पाहिजे, 2 कर्म आहे का, नाही, म्हणून 2 नंबर चुकीचा आहे. त्यानंतर बघूया 3 नंबर. आजीने नातीला गोष्ट सांगितली, आजीने नातीला काय गोष्ट सांगितली मित्रांनो, याच्यात 2 कर्म आहेत, कुठकुठली तर नातीला आणि गोष्ट ही काय, हा पण एक कर्म आहे आणि नातीला हा पण एक कर्म आहे. तर याच्यात आपल्याला ओळखायचं होतं द्विकर्मक क्रियापद, तर आपण ओळखलंय द्विकर्मक क्रियापद कशात आहे. मी निबंध लिहितो हा पण आपला उत्तर नाही, उत्तर आपला 3 नंबर हा योग्य उत्तर आहे. आजीने नातीला गोष्ट सांगितली याच्यात 2 कर्म आहे. मग 2 कर्म जर असेल मित्रांनो तर त्याच्यात एक प्रत्यक्ष कर्म एक अप्रत्यक्ष कर्म असतो. जेव्हा पुढे कधी प्रश्न आला आपल्याला तर याच्यात प्रत्यक्ष कर्म कुठला आहे आणि अप्रत्यक्ष कर्म कुठला आहे हा आपल्याला ओळखता आला पाहिजे, कारण की याच्यावर भरपूर वेळेस प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर मित्रांनो आतापर्यंत प्रश्नाची क्वालिटी खाली म्हणजे लेवल खाली होता, पण आता जसे जसे स्पर्धा वाढते तसे तसे प्रश्नाची क्वालिटी काय वाढत जाते. जेव्हा आपल्याला विचारलं जाईल याच्यातील सकर्म जे म्हणजे काय मित्रांनो 2 कर्म आहे याच्यात, तर याच्यात वस्तुवाचक कर्म जो असतो मित्रांनो याला काय असतात, हा वस्तुवाचक जो कर्म आहे हा महत्वाचा असतो मित्रांनो.
आणि जो व्यक्तिवाचक कर्म असतो त्याला ला प्रत्यय लागलेला असतो, जो की द्वितीय विभक्तीचा असतो. आता सला ते सला नाते हे काय आहे, हे सला ते सला नाते हे प्रत्यय कशाचे द्वितीयाचे आहे आणि चतुर्थीचे पण आहे. पण जेव्हा नात हे दोन द्विकर्मक असतात आणि दान किंवा भेटचा संबंध नसतो तेव्हा तो कुठली विभक्ती असते, द्वितीय विभक्ती असते. म्हणजे मित्रांनो जो प्रत्यक्ष जो कर्म असतो हा मित्रांनो वस्तुवाचक जो कर्म आहे, गोष्ट त्याच्यात ही वस्तुवाचक जी आहे ती काय आहे मित्रांनो, प्रत्यक्ष कर्म आहे. पण जो अप्रत्यक्ष कर्म असतो जे व्यक्तिवाचक असतो, नाती काय याच्यात व्यक्तिवाचक आहे, मग तो काय असतो मित्रांनो, अप्रत्यक्ष कर्म असतो. म्हणजे जेव्हा कधी प्रश्न आपल्याला इथून पुढे करणार कधी जर प्रश्न विचारले तर ते यायला पाहिजे की प्रत्यक्ष कर्म कुठला आहे आणि अप्रत्यक्ष कर्म कुठला आहे मित्रांनो. तर तुम्ही जर या द प्रियांशी आयांशी YouTube चॅनल याच्यावर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.